श्लोक क्रमांक 56. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते बघा, अर्जुनाने भगवंताला स्थितप्रज्ञेविषयी प्रश्न विचारले. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिक्यं प्रभासेत किमासीत धीरजेत किम. केशव, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधीमध्ये स्थित असलेला जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याचे काय लक्षण आहेत. स्थितधी किम प्रभासेत, तो स्थिरबुद्धी पुरुष काय बोलतो. किम आसीत, तो कसा असतो, कसा राहतो. आणि किम व्रजेत, तो काय कसा चालतो, कसा जातो वगैरे वगैरे त्यांनी काही केले प्रश्न विचारले अर्जुनाने. आणि मग आता एका प्रश्नाची उत्तरं देऊ लागले भगवान. पहिल्यांदा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात, स्थितप्रज्ञाचं लक्षण काय आहे ते लक्षण सांगतात. वरच्या 55 श्लोकामध्ये सांगितलेलंच आहे की ज्यांनी आपल्या मनातल्या कामना त्यागलेल्या आहेत आणि आत्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट असतो तो स्थितप्रज्ञ म्हटला जातो. अजून त्याचंच लक्षण सांगतात पुढच्या श्लोकात. या पदच्छेद सांगितलं का नाही बघा, पदच्छेद बघा अगोदर. दुःखेषु अनुद्विग्नमनाः, अनुद्विग्नमनाः आलं. सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीः मुनीः उच्यते. आलं का. दुःखेषु अनुद्विग्नमनाः, दुःखाच्या वेळी किंवा दुःख प्राप्त झाल्यावर ज्याचं मन कसं असतं, उद्विग्न होत नाही, अनुद्विग्न असतं. अनुद्विग्न असतं म्हणजे उद्विग्न होत नाही. अनुद्विग्न मनाचा म्हणजे उद्विग्न ज्याचं मन होत नाही असा पुरुष. आलं लक्षामध्ये. आणि सुखेषु, सुखाच्या वेळी, सुखाच्या प्रसंगी विगतस्पृह, स्पृहा म्हणजे इच्छा, आणि ती ज्याची गेलेली आहे निघून, अंतःकरणातली इच्छा ज्याची निघून गेलेली आहे विषयाविषयीची, सुखाविषयीची, त्याला काय म्हणतात, विगतस्पृह. त्याला काय म्हणतात, विगतस्पृह. असा स्पृहारहित झालेला, इच्छारहित झालेला पुरुष सुखाविषयी, त्याला इच्छा विषय, इथं सुख म्हणजे विषय सुख, अनुकूल अशा मानलेले जे विषय सुख, त्या विषय सुखाविषयी ज्याची स्पृहा राहिलेली. वीतराग भयक्रोध, राग म्हणजे प्रीती, प्रेम कोणाविषयी, विषयाविषयी वगैरे. भय म्हणजे भीती, आणि क्रोध हे ज्याचे अंतःकरणातून निघून गेलेले आहे असा तो पुरुष. त्याला काय म्हणतात, वीतराग भयक्रोध. असा तो पुरुष, असा तो मुनीही स्थितधीः उच्यते. असा तो मुनी, तो स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ त्याला म्हटल्या जाते. स्थितबुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ, ही म्हणजे बुद्धी. स्थितप्रज्ञ म्हटलं काय, स्थितधीः म्हटलं काय, एकच. आलं लक्षामध्ये. त्याला स्थितप्रज्ञ म्हटल्या जाते. अजून सांगायचं श्लोक. दुःखेषु अनुद्विग्नमनाः, दुःखे प्राप्त झाली तरी ज्याचं मन उद्विग्न होत नाही असा. सुखेषु विगतस्पृहः,
सुखी प्राप्त झाली तरी ज्याला त्या सुखाची विषय सुखाची इच्छा राहत नाही असा विगत स्पृह त्याची स्पृहा निघून गेलेली आहे असा पुरुष. वीतराग भय क्रोध ज्याच्या अंतःकरणातून राग भय आणि क्रोध निघून गेलेले आहेत नष्ट झालेले आहेत असा तो पुरुष असा तो मुनी मनन करणारा तो स्थितधीही उच्चते त्याला स्थितप्रज्ञ म्हटल्या जाते. कळलं का? त्याला स्थिरबुद्धी पुरुष म्हटल्या जाते. आलं? यस् सर्वत्र तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यस् सर्वत्र नभिस्नेहस् तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत् प्राप्य शुभाशुभम् न अभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अलग आता यह म्हणजे जो पुरुष सर्वत्र अनभिस्नेह स्नेह म्हणजे प्रेम प्रीती आणि अनभिस्नेह म्हणजे प्रेम नसणे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूच्या ठिकाणी सर्व विषयामध्ये ज्याचं प्रेम काही राहिलंच नाही कशाविषयी प्रेम नाही राहिलं त्याला म्हणतात सर्वत्र अनभिस्नेह असा पुरुष. त्याचं कोणत्याच विषयाच्या ठिकाणी कशातच काय नाही राहिलं नाही स्नेह राहिला नाही स्नेहरहित झालेला पुरुष. तत्तत् शुभाशुभम प्राप्य ते शुभ आणि अशुभ त्यांना प्राप्त करू. शुभ म्हणजे चांगलं अशुभ म्हणजे वाईट अशा गोष्टी अशा वस्तू त्यांना प्राप्त करू. ते शुभ आणि अशुभ तत्तत् शुभाशुभम एक तत् शुभला लावायचं आणि एक तत् अशुभला लावायचं म्हणून तत्तत् शुभाशुभम आलं. ते शुभ आणि अशुभ त्यांना प्राप्त करून न अभिनंदती न द्वेष्टी जो पुरुष आनंदितही होत नाही आणि ते न द्वेष्टी द्वेषही करीत नाही. काय द्वेष्टी म्हणजे दुःखी होत नाही असं नाही त्याचा द्वेष करीत नाही. शुभ प्राप्त झालं तरी आनंदित होतो आणि अशुभ प्राप्त झालं तर त्याचा द्वेष करीत नाही असा जो पुरुष आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्रतिष्ठिता म्हणजे कशी आहे स्थिर आहे स्थिर झालेली आहे. कळलं का? तो स्थिर बुद्धी पुरुष आहे म्हणजे स्थितप्रज्ञ आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे म्हणजे तो कोण आहे स्थितप्रज्ञ आहे. हे स्थितप्रज्ञाचंच लक्षण. कळलं? अजून सांगू यह सर्वत्र अनभिस्नेहः जो पुरुष सर्व ठिकाणी स्नेहरहित आहे. आणि तत्तत् शुभाशुभम प्राप्य त्या शुभ आणि अशुभ वस्तूला प्राप्त करून न अभिनंदती तो आनंदित होत नाही न द्वेष्टी आणि तो द्वेषही करत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी कशी आहे स्थिर झालेली आहे म्हणजे तो स्थितप्रज्ञ आहे. यदा संहरते चायं गुरुमोङ्गानीव सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं गुरुमोङ्गानीव सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता बघा पदच्छेद यदा संहरते च अयम कूर्मः अंगानी अंगानी रसवायला त्याला आणि इव पुढचा ई आणि हा ई म्हणून दीर्घ झालाय अंगानी इव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता बघा आता यदा यदा म्हणजे जेव्हा नंतर घ्या वाटलंच ते याला अगोदर दृष्टांत घ्या हिच्याकरता दृष्टांत दिलाय दृष्टांत अगोदर समजून घ्या मग नंतर तो सिद्धांत पाहू काय आहे का नाही कूर्मः अंगानी इव कूर्मः कूर्म म्हणजे कास अंगानी अंग शब्दाचा अर्थ अवयव आणि त्याचं बहुवचन अंगानी म्हणजे त्याचे अवयवे म्हणजेच अवयव त्याचे इव म्हणजे प्रमाणे कूर्म त्याचे अवयव ज्याप्रमाणे काय करतो आपले असे ओढून घेतो काय करतो अवयव आपले आवरून घेतो ज्या वेळेला निवांत असं एकटा असतो का नाही का असं पाण्यात अशी त्यांना अवयव अशी पसरून दिलेली असतात हात पाय मान अशी सगळी आणि कुणी आलं आणि आपल्याला काय त्याच्यापासून काहीतरी घात आहे भीती असं त्याला जाणवलं त्याला शंका आली की मग तो कसं आपल्या इच्छेप्रमाणे लगेच तो काय करतो आपले ते अवयव ते पसरलेले ते लगेच काय करतो आवरून घेतो असे असे आपल्या अंग ह्याच्या खाली घेतो त्याच्या पाठीवर एक कवच असतं कवच कुठं त्याच्या पाठीवर कासवाच्या पाठीवर कवच असतं ती तलवार जरी मारली त्याच्यावर कितीही शस्त्र धारदार शस्त्र त्याच्यावर मारलं काहीच होत नाही त्याला एवढं कठीण असतं ते कवच म्हणून तर पूर्वी ढाला युद्ध व्हायचे ना तर ढाला करायचे कशाच्या करायचे कासवाच्या पाठीवर असणारे जे कवच ते त्याच्याच ढाला करायचे तलवार जरी लागली त्याच्यावर काहीच होत नव्हतं असं ते कवच आणि मग त्याला काही शंका आली कासवाला की ते आपला आवरून घेत हात पाय सगळं मान हात त्याच्यात कोणी दगड जरी हाणली त्याच्यावर काही हाणलं तरी त्याला काही होत नाही मग हा कासव जसा आपले अवयव आवरून घेतो लक्षामध्ये हा झाला दृष्टांत कूर्म अंगानी इव कासव आपले अवयव ज्याप्रमाणे आवरतो आवरून घेतो लक्षामध्ये मग तसं काय यदा जेव्हा अयम दिसलं का अयम दिसलं अयम म्हणजे हा कोण हा पुरुष स्थिरबुद्धी पुरुष किंवा स्थिरबुद्धी म्हणण्यापेक्षा स्थिरबुद्धी पुरुषाचं लक्षात चाललंय ना ज्या वेळेला हा पुरुष इंद्रियार्थेभ्य इंद्रियाणी सर्वशः संहरते असं घ्यायचं इंद्रियार्थेभ्य इंद्रिय अर्थ म्हणजे विषय इंद्रियाचे जे विषय त्या विषयापासून त्याला म्हणायचं इंद्रियार्थेभ्य इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियाणी या इंद्रियांना सर्वशः संहरते सर्व प्रकारे सर्वथा तो काय करतो आवरून घेतो आपल्या इंद्रियांना आवरून घेतो आपले विषय जे आपले इंद्रिय जे विषयाकडे जातात ना विषय भोगायला कान शब्दाकडं डोळे रूपाकडं आहे की नाही जीभ रसाकडं घाणेंद्रिय गंधाकडं हे जे आपले विषय जात असतात मग हे त्या विषयापासून इंद्रियार्थेभ्य म्हणजे त्या इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियाणी सर्वशः संहरते
त्या इंद्रियांना तो काय करतो, सर्व प्रकारे आवरून घेतो. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी कशी आहे, स्थिर आहे. आणि ज्या पुरुषाने विषयापासून इंद्रियांना आवरलं नाही त्याची बुद्धी स्थिर आहे का, त्याची बुद्धी स्थिर नाही. बुद्धी स्थिर होण्यासाठी विषयापासून मग हे इंद्रिय आवरावे लागतात, तर बुद्धी स्थिर होते. कशाप्रमाणे, कासवापासून. अंगानीव, कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आवरतो त्याप्रमाणे यदा जेव्हा अयम म्हणजे हा योगी इंद्रियार्थेभ्य इंद्रियाणी सर्वशः समहरते, इंद्रियांच्या विषयापासून हे इंद्रिय सर्व प्रकारे ज्या वेळेला हा आवरतो तेव्हा त्याची तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ही तदा लावून घ्यायचं, यदा आले ना मागं इथं तदा लावायचं, मग तेव्हा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तेव्हा त्याची बुद्धी काय होते, स्थिर होते. पण त्याची स्थिर आहे असं जाणतं आलं. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य फलं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य फलं दृष्ट्वा निवर्तते. विषयाः विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसः अपि अस्य परं दृष्ट्वा निवर्तन्ते. निराहारस्य देहिनः रसवर्जं विषयाः विनिवर्तन्ते. कसं घ्यायचं, निराहारस्य देहिनः, देहिनः म्हणजे जीव, देहात राहणारा जो जीव असतो त्याला काय म्हणतात, देही म्हणतात. आणि त्या जीवाचे षष्टीचं त्याचं काय हे रूप आहे, त्या जीवाचे. पण कसा जीव, निराहारस्य. निराहार कळतं तुम्हाला, निराहार आहार शब्द आहे, आहार. आहार म्हणजे भोजन, जेवण. आणि आहार न घेणं त्याला म्हणतात निराहार. आणि असा आहार जो पुरुष घेत नाही त्याला म्हणतात निराहारी. आपण म्हणतो का नाही, आज एकादशी कशी आहे, निराहार एकादशी म्हणतात, म्हणजे काही खायचं नाही, आहे की नाही. तसं निराहार शब्दाचा अर्थ जो काहीही खात नाही, हा लक्षामध्ये त्याला निराहारी आपण म्हणतो. पण खाणं फक्त तोंडानेच असतं असं नाही. खाणं जे आहे ते सर्व इंद्रियाच्या द्वारे आपण काय करत असतो, खात असतो. प्रत्येक इंद्रियाचा आहार वेगळा आहे. कानाचा आहार शब्द आहे, डोळ्याचा आहार रूप आहे, रसनेंद्रियाचा आहार रस आहे, घ्राणेंद्रियाचा आहार गंध आहे, त्वगेंद्रियाचा आहार स्पर्श आहे. आणि त्या त्या इंद्रियाच्या द्वारा आपण तो आहार काय करत असतो, घेत असतो. लक्षामध्ये एकादशीला फक्त तोंडाने खात नाही, पण कानाने ऐकत राहतो गाणी, हेडफोन लावून, डोळ्याने बघत राहतो पिक्चर तोंडावर घेऊन. त्याला निराळी म्हणते काय, नुसतं खाल्लं नाही पाणी पिलं नाही म्हणजे त्याला निराळी म्हणते. सर्वच इंद्रियाचा विषय काय करावा लागतो, सोडावा लागतो, त्यावेळेला निराहारी होईल तो. त्यावेळेला काय होईल, निराहारी. लक्षामध्ये आहार काय फक्त तोंडाने खायचा तेवढा थोडा आहार आहे, सर्व इंद्रियाचा आहार आहेच ना. मग निराहारस्य देहिनः, मग आहार न घेणाऱ्या जीवाचे. निराहारी म्हणजे कोण, आहार न घेणारा. मग असा आहार न घेणारा जो आहे निराहारी अशा प्रकारचा जो जीव, त्या जीवाचे रसवर्जम विषयाः, रस या विषयाला सोडून वर्ज करून बाकीचे सर्व विषय विनिवर्तन्ते, हे काय होतात,
निवृत्त होतात. लक्षात नाही आलं का? अरे एखाद्याचं आपण नेहमी करता. मनुष्यानं ठरवलं, जीवाने ठरवलं की आपण कोणताच आहार घ्यायचा नाही आणि तो निराहारी झाला. पण मग निराहारी झाला म्हणजे तो विषय नाही स्वीकारणार, कानाने शब्द ऐकणार नाही, ऐकू येऊ नये म्हणून काही ते कानात घालून बसत नाही, ऐकणार कसला शब्द. डोळ्याने काय तो पाहणार नाही, गांधारी सारखी डोळ्यात पट्टी बांधील. लक्षामध्ये सर्व इंद्रियाचे जे आहार आहेत त्या आहाराचा तो त्याग करेल. म्हणजे ते सगळे आहार म्हणजे ते विषय, इंद्रियाचे विषय हे निवृत्त होतील त्याच्या इंद्रियापासून, त्याच्यापासून. पण रस हा जो विषय आहे जो जिभेनं घेतला जातो, समजतंय का? रस हा जो विषय आपण खातो का नाही भोजन, भोजन जेवत असताना तर रस रस त्याला रस असतोच नाही त्याला जेवणाला. भाकर खातो, भाजी खातो, श्रीखंड खातो, पिठलं खातो, गुलाबजामुन खातो, कढी खातो, बासुंदी खातो, जिलबी खातो, काही बट्ट्या खातो. म्हणजे रसाचा आपण सेवन करतोच का नाही? बाकी सगळे विषयाचा त्याग होईल, पण रस विषयाचा त्याग होईल का? कारण रस विषयाचा जो त्याग केला त्याला खायचं सोडून द्यावं लागेल. जगल का? जर काय ऐकायचंच नाही म्हटलं तर जगू शकतो, काही पाहायचंच नाही म्हटलं तरी जगू शकतो गांधारी सारखं. समजलंय का? पण जर म्हटलं काही खायचंच नाही तर जगणारच नाही. जगल अन्न वाचून जगल का? जगणारच नाही. म्हणून रस या विषयाला सोडून बाकीचे सगळे विषय निवृत्त होतात, पण रस निवृत्त होत. निराहारस्य देहिनः, निराहारी असणाऱ्या जीवाचे रसवर्जम, रस या विषयाला सोडून विषया बाकीचे सर्व विषय विनिवर्तन्ते, ते काय होतात? निवृत्त होतात. पण रस होतो का निवृत्त? मग कधीच नाही होत का रस निवृत्त? रस हा विषय कधीच निवृत्त होत नाही का? रस या विषयाचा कधीच त्याग केला होत नाही का? तर सांगता रस विषयाचा सुद्धा त्याग होतो, पण कधी? परम दृष्ट्वा, परम नाम परमात्मानं, परमात्म्याला पाहून, परमात्म्याचा साक्षात्कार करून. एकदा परमात्म्याचा साक्षात्कार झाला की मग रसः अपि निवर्तते. अस्य म्हणजे या योगी पुरुषाचा परम दृष्ट्वा, परमात्म्याचा साक्षात्कार करून रसः अपि निवर्तते, रस विषय सुद्धा काय होतो? निवृत्त होतो. कळलं का? जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत रस विषय निवृत्त होतो. आणि मग साक्षात्कार झाल्यावर कसं काय निवृत्त होतो? एकदा साक्षात्कार झाला की त्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या परमात्मा स्वरूपामध्येच विलीन होते, तल्लीन होऊन जाते, निमग्न होते. देहाकडंच येत नाही तर मग त्याला जेवायची, खायची, प्यायची काय सुद्धा राहणार आहे, काय आठवण राहणार आहे. म्हणून रस विषय सुद्धा काय होतो? निवृत्त होतो. कळलं? श्लोक सांगायचा अजून एकदा का नाही? हा बघा, निराहारस्य देहिनः, निराहार असणाऱ्या जीवाचे म्हणजे आहार न घेणाऱ्या जीवाचे रसवर्जम, रस या विषयाला सोडून विषया विनिवर्तन्ते, बाकी सर्व विषय काय होतात? रस हा पण विषयच आहे, पण त्या एका रस विषयाला सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. लक्षामध्ये. पण अस्य परम दृष्ट्वा, परमात्म्याचा साक्षात्कार करून अस्य रसः अपि निवर्तते, या पुरुषाचा रस विषय सुद्धा काय होतो? होतो. आलं? यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः यततः हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. बघा आता कौन्तेय हे कुंतीपुत्रा अर्जुना यततः विपश्चितः पुरुषस्य मनः अपि प्रमाथीनि इंद्रियाणि प्रसभं हरन्ति. बघा आता ही अगोदर घ्यावं असतं. ही काय म्हणती, कौन्तेय हे कुंतीपुत्रा अर्जुना यततः विपश्चितः पुरुषस्य मनः अपि. बघा यततः प्रयत्न करणाऱ्या, यततः म्हणजे काय, त्याचा प्रयत्न चालू आहे असा कोण, विपश्चित. विपश्चित म्हणजे बुद्धिमान असणार, प्रयत्नशील आहे आणि पुन्हा काय आहे, बुद्धिमान आहे असा जो पुरुष. मग अशा पुरुषाच्या सुद्धा मनाला हे इंद्रिय काय करतात, हे विषयाकडे ओढून देतात. सामान्य लोकांच्या, अज्ञानी लोकांच्या मनाला ही इंद्रिये विषयाकडे ओढून येतात, यात नवल नाही. भगवान म्हणतात जो अभ्यास करणारा आहे, प्रयत्नशील आहे, या मनाला स्थिर करण्याचा अभ्यास तो करतो आणि बुद्धिमान आहे, अशा बुद्धिमान पुरुषाच्या मनाला सुद्धा ही प्रमाथिनी असणारी इंद्रिये, प्रमाथिनी म्हणजे जीवाला अशी व्याकुळ करून टाकतात. ही इंद्रिये व्याकुळ करणारे इंद्रिये, जीवाला अशी व्याकुळ करणारे हे इंद्रिये प्रसभं हरन्ति, बळजबरीनं बलात्कारानं तिकडे काय करतात, ओढून नेतात या मनात. अशी बलवान इंद्रिये बळजबरीनं नेतात. समजते का? हा, जसं सकाळी सकाळी सहस्रनामाला, आरतीला बेल वाजल्यानंतर काही यावं वाटत नाही, पण बळजबरीनं यावं लागतं, आहे का नाही? इच्छा नसताना सुद्धा यावं लागतं, नाहीतर मग काय असते, दंड असते. मग तसं हे इंद्रिये बळजबरीनं नेतात यांना विषय. बेकारायची इंद्रिये आणि कोणाच्या इंद्रियांना नेतात, कोणाच्या मनाला नेतात, सामान्य लोकांच्या मनाला नेतात, येत नवल नाही, त्यांना तर नेतातच. पण ज्ञानी पुरुषाच्या, बुद्धिमान असणाऱ्या पुरुषाच्या मनाला सुद्धा, आणि तो प्रयत्नशील असला तरी सुद्धा, प्रयत्नशील असणाऱ्या बुद्धिमान पुरुषाच्या मनाला सुद्धा हे बलवान असणारे, जीवाला व्याकुळ करणारे हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय जबरदस्तीनं हरण करून देतात. आलं बघा. तर श्लोक 60. कौन्तेय हे कुंतीपुत्रा यततः विपश्चितः पुरुषस्य, प्रयत्नशील असणाऱ्या बुद्धिमान पुरुषाच्या मनः अपि, मनाला सुद्धा, प्रमाथीनी इंद्रियाणी, इंद्रियाचं विशेषण आहे प्रमाथीनी, प्रमाथीनी असणारे इंद्रिये म्हणजेच व्याकुळ करणारे ही इंद्रिये प्रसभं हरन्ति, बळजबरीनं काय करतात, या मनाला हरण करतात. आलं? ओम शांती शांती शांती.